इयत्ता चौथी पाठ 1. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र. शिवाजी महाराज हे एक थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. महाराजांनी महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हे त्यांचे महान कार्य होते. मध्ययुगातील महाराष्ट्र. शिवाजी महाराज मध्ययुगात होऊन गेले. त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्याच चैनविलासात मग्न असत. महाराष्ट्राचा बराचसा भाग 2 सुलतानांनी वाटून घेतला होता. अहिल्यानगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा. रयतेचे हाल. अन्नाची कमतरता. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. जगणे कठीण झाले होते. सुरक्षित निवारा नाही. राहायला सुरक्षित घर नव्हते. सगळीकडे भीती होती. सतत लढाया. 2 सुलतानांमध्ये नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे खूप हाल होत. उत्सव बंद. उघडपणे उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले होते. वतनदारांचा स्वार्थ. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर आणि जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, लढत. त्यात रयतेचे खूप हाल होत. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांचे पवित्र कार्य. पहिले, महाराजांनी रयतेचे दुःख पाहिले आणि स्वराज्य स्थापण्याचे ठरवले. झुंज दिली. रयतेवर अन्याय करणाऱ्या जुलमी सत्तांशी धाडसाने लढले. स्वराज्य स्थापले. न्यायाचे हिंदवी स्वराज्य स्थापन केले सर्वांसाठी. न्यायाचे हिंदवी स्वराज्य. सर्वांचे स्वराज्य. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. कोणताही भेदभाव नव्हता. धर्म समभाव. हिंदू, मुसलमान असा कोणताच भेदभाव महाराजांनी केला नाही. संतांचा सन्मान. सर्व धर्मातील साधू संतांचा महाराजांनी आदराने सन्मान केला. संतांचे योगदान. संतांची भूमिका. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300-400 वर्षे महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी केलेल्या कामगिरीचा महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी मोठा उपयोग झाला. भांडखोर वतनदारांना महाराजांनी वठणीवर आणले आणि स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. महाराजांची प्रेरणा. पोवाडे म्हणा. शिवजयंतीला ऐतिहासिक गीते व पोवाडे सादर करा. जय जयकार करा. शिवाजी महाराज की जय मोठ्या उत्साहाने. प्रेरणा घ्या. महाराजांच्या थोर कार्यातून आपल्याला स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य हे सर्व जाती धर्मांसाठी न्यायाचे होते. हीच त्यांची सर्वात मोठी शिकवण.